3 तासांची प्रतीक्षा, 10 रॅम्पचा प्रवास आणि फक्त काही सेकंदात महादेवाचं दर्शन. पण प्रश्न असा आहे, इतका वेळ रांगेत उभे राहून एवढा प्रवास करून लाखो शिवभक्त आजही ओंकारेश्वरला का येतात आणि ममलेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय ही यात्रा पूर्ण का मानली जात नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही हा संपूर्ण प्रवास केला. या व्लॉगमध्ये तुम्हाला ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास, दोन्ही मंदिरांची पौराणिक कथा, आमचा प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव, दर्शनासाठी प्रत्यक्ष किती वेळ गेला, 10 रॅम्पचा प्रवास, मंदिराची दर्शन वेळ, ऑनलाईन दर्शन बुकिंगची माहिती आणि या पवित्र यात्रेची खरी अनुभूती कशी होती आमची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या प्रवासाच्या शेवटी तुम्हालाही समजेल की लाखो शिवभक्त आयुष्यात एकदा तरी ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही पवित्र यात्रा का करतात. तर चला तर जाणून घेऊया या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉगच्या माध्यमातून. हर हर महादेव. 18व्या शतकातील महेश्वरचा अविस्मरणीय अनुभव घेतल्यानंतर आम्ही जवळपास 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघालो. पावसाची रिमझिम, हिरवागार निसर्ग आणि मनात फक्त एकच ओढ, महादेवाच्या दर्शनाची. साधारण 1.5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. हर हर महादेव. मध्य प्रदेशातील पवित्र नर्मदा नदीच्या मधोमध वसलेलं मांदाता बेट हे हिंदू धर्मातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ओंकारेश्वरचं निवासस्थान आहे. वरून पाहिल्यावर या बेटाचा आकार ओम सारखा दिसतो, म्हणून या क्षेत्राला ओंकारेश्वर म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथांनुसार विंध्य पर्वताने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, ज्या भक्तीच्या जोरावर त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेव या ठिकाणी प्रकट झाले. देवांच्या विनंतीनुसार त्याने स्वतःला 2 रूपात प्रकट केले, एक ओंकारेश्वर आणि दुसरं मामलेश्वर. तर राजा मांदतानेही याच बेटावर कठोर अशी तपश्चर्या केली, म्हणून या बेटाला मांदता बेट म्हणून ओळखलं जातं. इतिहास जाणून घेतला, आता तो प्रत्यक्ष अनुभवाची वेळ होती. एका बाजूला भव्य धरण, पवित्र नर्मदा नदीत भक्तिभावाने स्नान करणारे भाविक, दुसऱ्या बाजूला उंच पूल आणि समोर निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य. आता महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही बोटीतून निघालो. भव्य नर्मदा नदी, समोर दिसणारं ओंकारेश्वर मंदिर हे पाहून मन प्रसन्न झालं. बोटीत बसल्यावर क्षणभर भीती वाटली, पण मनात एकच विचार होता, आज महादेवाचं दर्शन होणार आहे. आणि त्या एका विचाराने सगळी भीती नाहीशी झाली. काही वेळातच आम्ही ओंकारेश्वरच्या घाटावर पोहोचलो. बोटीतून प्रत्येकी 100 रुपये देऊन आम्ही आता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी आता चाललेलं आहे. आम्ही आता ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी आता चाललेलो आहे. आणि तिथून पुढे एका बाजूला चपल्या ठेवल्या आणि तिथून खाली गेल्यावर आम्ही ओंकारेश्वरच्या घाटावर पोहोचलो आणि दर्शन रांगेसाठी पुढे निघालो. समोर वाहणारी नदी, नदीत धावणाऱ्या असंख्य बोटी आणि हजारो भाविकांचा हर हर महादेव हा जयघोष. सायंकाळचे 6 वाजले होते आणि महादेवाच्या दर्शनाची ती खरी सुरुवात आता सुरू झाली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण भक्तिभावाने दर्शनासाठी उभा होता. ओंकारेश्वरला आम्ही 6 वाजता लाईनीसाठी थांबलोय. आता वाजलेत 7:30 आणि 7:30 वाजता आम्ही 4थ्या मजल्यावर आहे. सायंकाळी 7:30 वाजता दूरवर नर्मदा घाटावरील आरती सुरू झाली. घंटानाद आणि आरतीचे ते दिव्य दृश्य पाहून मन प्रसन्न झालं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगासाठी 10 रॅम्प चढावे लागतात. आमचा प्रवास सुरू झाला. पहिला रॅम्प, दुसरा रॅम्प, तिसरा रॅम्प, असं करत करत आम्ही एक रॅम्प पार करत होतो. अफाट गर्दी, गरमी आणि थकवा, पण महादेवाच्या दर्शनाची इतकी ओढ लागली होती की त्यापुढे एक पाऊल कसे सरकत होते हे कळतच नव्हतं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायचं असेल तर कोणकोणत्या टायमाला दर्शन करता येते तुम्हाला बघायचं आहे तर मी दाखवतो. मंदिराजवळ पोहोचल्यावर समोर दर्शनाची वेळ आणि ऑनलाईन बुकिंगची माहिती दिसली. सकाळी 5 वाजल्यापासून ते दुपारी 12:20 दुपारी 1:15 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, सायंकाळी 4:45 ते रात्री 9 वाजेपर्यंत आपल्याला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी दर्शन करता येतं.
श्री ओमकारेश्वर.org या त्यांच्या वेबसाईटला जाऊन बुकिंग करू शकता. तुम्ही दर्शनासाठी येणार असाल तर शक्यतो रात्री 9 वाजण्याच्या पूर्वीच या ठिकाणी दर्शन घ्या. मित्रांनो, जवळपास 6 वाजता आम्ही दर्शनाला थांबलो होतो आणि तिथून आता 8:30 वाजलेत. 2.5 तासानंतर आम्ही आता एक 5 ते 10 मिनिटात आमचं दर्शन होईल. अजूनही दर्शनासाठी खूप वेळ होता, पण आता आम्ही 10व्या रॅम्पवर पोहोचलो होतो. मनात एक वेगळंच समाधान होतं. ज्या क्षणासाठी मागचे 3 तास आम्ही वाट पाहत होतो तो क्षण काही पावलांवर होता. तुफान गर्दी आहे. जवळपास 3 तास झाले आम्ही रांगेत थांबलोय आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. ओंकारेश्वरचे दर्शनासाठी जात असतानाच आपल्याला बाजूलाच शनिदेवाचं दर्शन होतं. प्रत्यक्ष 3 ते 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचं आता या ठिकाणी दर्शन होईल. समोर नंदी महाराजांचं दर्शन झालं आणि अखेर आम्ही गर्भगृहात प्रवेश केला. प्राचीन दगडी मंदिर, मंत्रोच्चार, घंटानाद आणि समोर साक्षात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. जवळपास 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आता दर्शन लाईनमध्ये आता मंदिराच्या आतमध्ये आता आलेलो आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही आता आलोय. ज्या क्षणासाठी 3 तास वाट पाहिली तो क्षण अखेर आला. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे व्हिडिओ शूट करण्यावर बंदी असल्यामुळे मी तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे दाखवू शकलो नाही. काही सेकंदांच्या दर्शनाने सगळा थकवा आणि सगळं काही क्षणार्धात मी विसरून गेलो. सहा वाजून 10 मिनिटांनी आम्ही लाईनीला लागलो होतो दर्शन रांगेला. त्यात 9 वाजून 15 मिनिटांनी आमचं या ठिकाणी ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. मंदिरातील सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले. रात्रीचे 9 वाजता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी दर्शन बंद होतं आणि आता ते दर्शन बंद झालेलं आहे. जवळपास 3 तास आम्ही रांगेत थांबल्यानंतर आमचं आता दर्शन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालं. तुम्हाला हा ज्योतिर्लिंगचा प्रवास कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बाहेर पडताना रात्रीच्या प्रकाशात उजळलेले ओंकारेश्वर मंदिर आणि नर्मदेत पडणारं त्याचं प्रतिबिंब हे काही विलक्षण अनुभव होता आणि इतका अप्रतिम हा अनुभव होता की जो या ठिकाणी शब्दातही मांडू शकत नाही. पण आमची यात्रा अजून पूर्ण झाली नव्हती, कारण परंपरेनुसार मामलेश्वर दर्शनाशिवाय ओंकारेश्वरची यात्रा पूर्ण होत नाही. म्हणून आम्ही आता मामलेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघालो. नर्मदा नदीवरील पूल पार करत काही मिनिटातच आम्ही मामलेश्वर मंदिरात पोहोचलो. याच परिसरात एक प्राचीन विष्णू मंदिर देखील आहे. मामलेश्वरला आमलेश्वर या नावानेही ओळखलं जातं. पौराणिक कथांनुसार विंध्य पर्वताच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव याच ठिकाणी प्रकट झाले. त्यानंतर देवांच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या दिव्य स्वरूपाचे 2 भाग केले, एक ओंकारेश्वर आणि दुसरे मामलेश्वर. त्यामुळे या दोन्ही मंदिरांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. या मंदिराच्या परिसरात महादेवाचं मंदिर, गणपतीचं मंदिर, माता पार्वती, भगवान कार्तिकेय, नंदी महाराज अशी अनेक देवदेवतांची मंदिरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही या सर्व मंदिरांचं दर्शन घेतलं आणि मंदिर परिसर शांतपणे अनुभवला. खरंच ओंकारेश्वर आणि मामलेश्वर ही फक्त 2 मंदिरं नाहीत, भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत संगम आहे. जर तुम्ही ओंकारेश्वरला येणार असाल तर फक्त मुख्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन परत जाऊ नका.
मामलेश्वर मंदिर, प्राचीन विष्णू मंदिर आणि परिसरातील इतर प्राचीन मंदिरालाही नक्की भेट द्या. तेव्हा या संपूर्ण तीर्थक्षेत्राचा तुम्हाला खरा अनुभव घेता येईल. या यात्रेने आम्हाला एक गोष्ट शिकवली, महादेवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कधी कधी लांब असतो, पण आपण श्रद्धा आणि संयम असेल तर प्रत्येक प्रतीक्षेचं फळ नक्की मिळतं. आणि याच दिव्य अनुभवासोबत आमची ओंकारेश्वर मामलेश्वर ज्योतिर्लिंग यात्रा या ठिकाणी पूर्ण होते. ज्योतिर्लिंग यात्रा, भारतातील विविध मंदिरे, तसेच कोकणातील जीवनशैली, परंपरा या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.